नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे रविवार आणि सगळ्यात अगोदर मला एक गोष्ट शेअर करायची। साईडला इथे एक फोटो दिसतोय आणि त्यांचा फेस मी ब्लर केलाय। परवा दिवशी आरवला स्कूलला सोडायला जाताना अचानक मला ज्वेलर्स दादांचा कॉल आला आणि तुम्हाला विरारवरून एक भेटायला आलेत म्हणून। मग माझ्याकडे वेळ होता तेव्हा मी म्हटलं ठीक आहे, मी जाता जाता भेटते, 10 मिनिटं आहेत माझ्याकडे। मी गेले आणि त्यांचं जे माझ्याबद्दल जसं गेस्चर होतं ना, म्हणजे लिटरली मिठी मारली त्यांनी, माया केली माझी आणि खूप मस्त मला ओव्हरवेल्मिंग झाल्यासारखं खूप वाटत होतं, खूप भारी वाटत होतं। आणि त्या इतकं छान डोळ्यात पाणी आलं होतं त्यांचे, इतकं छान बोलत होते। मी 10 मिनिटं त्यांच्याशी बोलत बसले आणि खरंच खूप छान होतं माझ्यासाठी। म्हणजे कधी कधी अचानकच अशी माणसं भेटतात, म्हणजे मिठी मारणं किंवा असं ते माया करणं, जसे आपली जवळचे लोक असतात ना तसं। तर त्या दिवशीचं एक फील होता ना आणि एक पॉझिटिव्ह फील होता आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे खूप वेगळ्या गोष्टी अशा, म्हणजे एखाद्याचा आशीर्वाद मिळणं हे आपल्याला नंतर जाणवतं। तर नेहमी चांगली कर्म करा, देव तुमच्या आयुष्यात खूप सारे आशीर्वाद घेऊन येतो। बरं, आज रविवार आहे तर आरो खूप दिवसापासून म्हणते की मम्मी कोबी मंचुरियन कर, कोबी मंचुरियन कर। मग म्हटलं ठीक आहे, आज करूयात। आणि आज त्यानं पूर्ण हनुमान चालीसा त्याच्या मावशीला बोलून दाखवली आणि त्याबद्दल त्याच्या मावशीने त्याला गिफ्ट पाठवलेलं आहे। कंप्लीट हनुमान चालीसा त्याला पाठ झाली। नंतर तो आता स्विमिंग क्लासला गेलाय, तो आल्यानंतर मी रेकॉर्ड करते नक्की। मुलांना हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र ही आलीच पाहिजेत। आणि सकाळ संध्याकाळ ती जेव्हा म्हणते, मी त्याला आरवला म्हटलं तू जेव्हा जेव्हा म्हणशील ना आरव, तेव्हा तेव्हा तुला एक छान अशी अनुभूती मिळेल, तुला स्वतःला स्ट्रॉंग फील करेल। आणि त्याच्या मावशीला पण ते आवडलं म्हणून तिने त्याला त्याची आवडती गाडी जी आहे तर ती गिफ्ट दिलेली आहे। ती संध्याकाळपर्यंत येईल, सकाळी ऑर्डर केली प्राईम याच्यामुळे ती संध्याकाळपर्यंत येईल। तर आता दोघंही गेलेले आहेत स्विमिंग क्लासला, बाबा पण आज गेलेत ताईंच्याकडे, ताईंना आज भेटून येतो म्हणून ते गेलेले आहेत। मग ते पण संध्याकाळी येतील। मी मग आता सगळं माझं कामं आवरल्यात, 1-2 प्रमोशनची कामं होती तीही केलेली आहेत आणि आता मी मस्त निवांत झोप घेणार आहे रविवारची। आजचा व्हिडिओ पण फेस पॅकचा दिलेला आहे। दर रविवारी मी माझं स्किन केअर पण करते, ते रात्रीच्या वेळी करेन। पण आज कोबी मंचुरियन ही रेसिपी म्हणजे मी काय शेअर करेन असं म्हणत नाही, पण मी आज घरी करणार आहे। सगळ्यांना रेसिपी तर माहीत असतातच, त्याच्यामुळे ती करणार आहे। थोड्या वेळानं मी ती करेन, कारण कोबी पाहिजेत। कोबी जोपर्यंत घेऊन येणार नाही तोपर्यंत होणार नाही, मग ते घेऊन येतील तेव्हा करेन। चला तर मग थोड्या वेळानं भेटते। मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की आरव आल्यानंतर हनुमान चालीसा त्याची कंप्लीट झालेली आहे। आधी तो विश्व प्रार्थना म्हणायचा, म्हणजे अगदी लहान असताना त्याचा एक व्हिडिओ आहे, हे देवा सर्वांना सुखी ठेव, आणि काय काय बोललाय ना तो मस्त त्याच्या शब्दामध्ये। तर तो व्हिडिओ मी साईडला देईन तुम्हाला, त्यावेळेला पण तो म्हणायचा, म्हणजे मला वाटतं 2 वर्ष होती। आणि आता हनुमान चालीसा कंप्लीट झाले, त्यानंतर तो रामरक्षा स्तोत्र, अथर्वशीर्ष सगळं कंप्लीट करणार आहे। पण त्यानं हनुमान चालीसा व्यवस्थित, मी त्याला एक हे आणून दिलं होतं, तर ही पूर्ण त्यानं पाठ केलंय। आरव चला म्हणा। श्री गुरुचरण सरोज रंजी, निर्मल मन मुख रास करुणी, वर्णी हर मलयस, जय दे चाळी फलास, बुद्धिहीन तनहि मम स्मरित पवन कुमार, बलि बुद्धि विद्या देमच, हरुनि क्लेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण जल्दी, जय कपीश श्लोक वंद सुधी, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, हेमरंगी विलसताहि सुवेशी, कानी कुंडल कुरया केशी, करी वज्र अनध्वाज विराजे, स्कंदी यज्ञ पाविताय साजे, शंकर सुपत केसरी नंदन, तेज प्रताप महाजगनंदन, विद्यावंत गुणी अति सुचतुर, राम कार्य करण्यात आतुर, प्रभु चरित्र मर्मत नहीं सुरसिक, सीताराम बंधु मणिधारिक, सूक्ष्म रूप धरी सीता शोधित, विकट रूप धरी लंका जाळीत, भीम रूप धरी असुसनारी, रघुपतीचे बहुत कार्य करी, लक्ष्मण संजीवनी उठविला, श्रीराम हृदय हर्ष धरिला, प्रभु यह देई बहुत थोरवी, प्रिय भरता सम बंधु मन विशेष, मुखे तव गावू स्वयाशा,
वधुनी असे हृदय कपिशा शंकादिक ब्रह्मादिक मुनवीर सरस्वती नारद की फणीवर यम कुबेर दिक्पालन शकले यश गायम कवी तर्कसले तो उपकार सुग्रीव भूषण राम मिलने नृपपद भूषण तो उपदेश विभीषण माने हो लंकेश अखिल जग जाने ध्रुवस्त्रवरी भानु योजनी झडीप मधुर फजनु मन मानी प्रभु मुद्रिका धरुनी मुखी तरला जलधी लंगुनी म्हणूच तरला जय जयकार जगी अति दुर्गम तव अनुग्रह ते सुगम राम द्वारिकी रक्षक आपण शिरकावन कोणा आज्ञवीन तुमचे शरणी अखिल सुख लाभे तुम्ही रक्षक मग कसले हो बे अपुले तेज रक्षित आपण तव्य लोक गजरेचे कंपन भूत पिशाचा निकटी नायई मारुती नाम करणी जव येई रोग नाश हरी पीडा सर्वा जपता निशिदिनी मारुती बरवा संकटा हनुमंत निवारी मन कर्मे बचने ध्यान जरी सकल श्री पर प्रभु राम विराजे धन्यवाद सुत होत ताजे अन्य मनोरथ जरी मनी आना परिपूर्ती करी वानर राणा चहुगात तुमचाच पराक्रम सुव्याख्यात उज्ज्वल विक्रम संत सजान तुमचा श्रेय दत्त निकंदन श्रीराम प्रिय अष्टसिद्धी नवनिधीचा दाता ऐसावर दे जानिक माता राम रसायन तुझी आपाशी निरत राही रघुपतीचे दासी तुमचे भजन पावते राम जन्म जन्मीचे दुःख विराम अंतकाळी रघुवर पुरी जाई प्राप्त जन्म हरिभक्तीचा होई अन्य देवता मनीन धरावी सुख सर्वस्व भक्ती करावी संकट मिटेन पीडा हटवी जो ही हनुमंत मनी ताठवी जय जय बापा हनुमंता कृपा करी प्रभु गुरु समताता जोश ही सत्वार पाठ करी कोणी लभे महासुख मोक्ष ही दोन्ही जो ही हनुमान चालीसा वाचे शंख साक्ष सिद्धी वाचे तुलसीदास सदा हरिभक्ती स्वामी वसा मम हृदयी भक्ती. व्हेरी गुड. तर त्याच्यावरती खुश होऊन त्याच्या मावशीने त्याला मस्तपैकी गाडी दिलेली, जसं मी म्हटलं तर थोड्या वेळाने येईल. आणि खूप दिवसानंतर कॉफीची मला साखर घालून मजा घ्यायची आहे. त्यांनी काही विदाउट शुगर ह्याने फारच मनावर घेतलेला आहे. आणि आता थोड्या वेळातच कोबी मंचुरियन जे आहे ते आम्ही करणार आहोत. कैसा लगा मेरा सरप्राईज? पप्पा काय बोलत होते माहितीये, तू तिच्या कानात जाऊन बोललास ना मला, म्हणजे इकडे सीडीवर उभा होतास आणि बोलला होतास ना आज की मंचुरियन पाहिजे. मी म्हटलं आज मंचुरियनचं नावच काढलं नव्हतं मी. मला 2-3 दिवस आधी तू म्हटलेलास की मंचुरियन पाहिजे. 2-3 दिवस अगोदर मग तुला म्हटलेलं ना मी संडेला करणार म्हणून. पप्पा ओके चला करून घ्या पटकन. आधी कॉफी पिऊया. आरवचं आवडतं कोबी मंचुरियन करण्यासाठी एवढा कोबी घेऊन आले होते आणि मीडियम साईजचा, आणि पातीचा कांदा तर काय होतच. तर मग त्याच्यामध्येच मी हे मिक्स करते, वेगळं नाही टाकत आहे. आणि थोडं बारीक करून घेते याच्यामध्येच. एक तर आमच्या साईडच्या ताईंनी काल रात्री बाबांसाठी आणि यांच्यासाठी छान असा एक पदार्थ पाठवला होता. त्यांना मला द्यायचं त्यांच्या डब्यातून, पण त्यांचा डबा परत आपल्याकडे होतं शेजाऱ्यामध्ये असं. मग त्यांच्यासाठी पण आता होईल म्हटलं, आणि आम्ही पण घरात खाऊ, आरवची पण आवड होईल. आणि ते कॉर्नफ्लॉवर घेतलंय, हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं. मैदा पण आहे, मैदा पण मी फ्रीजमध्ये ठेवते. आणि आता आरवला सचिन स्विमिंग क्लासला घेऊन गेले होते, तर हे दोन्ही सोया सॉस आणि रेड चिली सॉसचे आहे ते घेऊन आले. इथं फूड कलर पण मी काढून घेतलाय. आता हे बारीक करून घेते याच्यामध्ये, आणि नंतर पुढे बघूया काय काय करणार आहे. बारीक पूर्ण चिरून घेतला आणि याच्यामध्येच पातीचा कांदा जो होता, थोडंसं पात आणि कांदा तर तो मिक्स केला आहे मी. आता हा जो पॅन आहे फ्राईंग पॅन, तर त्याच्यामध्ये तेल ओतते मी. गॅसची फ्लेम बारीक करून ठेवते.
हे सगळं जे आहे ते तयार करून घेते. यामध्ये मीठ थोडं कमीच टाकणार, कारण सोया सॉसमध्ये थोडंसं खारटपणा जो आहे तो असतोच, जास्त खारट व्हायला नको. मी मिक्स करून घेते. पूर्ण मिक्स करून घेतलंय आणि हातात देते मी. अगदी थोडासा कांदा लसूण मसाला, फूड कलर, रेड चिली सॉस, एक चमचभर सोया सॉस. परत मिक्स करून घेते. परत थोडासा कॉर्नफ्लोअर, आता याच्यामध्ये अजून थोडंसं मी कॉर्नफ्लोअर ऍड करते. तेल पण तापत आलंय. मी थोडा वेळ थांबले आणि त्याच्यानंतर प्रत्येक जो मंचुरियन आहे त्याला त्याच्या जागेपासून वेगळं करते आणि आता फ्राय करते. बघूया आता झाले तरी व्यवस्थित, टेस्टला कसे होणार माहित नाही. एक 4 मिनिटं मी मंद गॅसवरती हे तळलेले आहेत आणि स्टार्टिंगलाच मोठाच गॅस होता त्याच्यामुळे ते कलर पटकन पकडला. जो वरचा आउटर लेअर जे असते ते बाहेरचा जे आवरण होतं ते, तर गॅस मोठं करते आणि पटपट पटपट ते जे सगळे मंचुरियन आहेत तर ते काढते. माहित नाही कसे झालेत काय झालेत. आता बाकीचे हे करून घेते, नंतर खायला घेतल्यानंतर बाबांना फोन करा. कुठे गॅस बंद केलेला आहे. मीडियम साईजच्या कोबीचे एवढे मंचुरियन जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि एवढे बास आहेत आमच्या चौघांच्यासाठी. इथे तेल आता थंड झाल्यानंतर, शांत झाल्यानंतर त्याला दुसऱ्या बाटलीमध्ये भरून ठेवते. रियूज करू शकतो आपण, 3 वेळा रियूज करू शकतो तेल, तर ते मी आता भाजीसाठी वगैरे वापरेन. आणि हे एवढं आता देऊया आरवला. पहिले आरव मानकरी आहे मंचुरियनचा, घालतल्या घालत हसतोय. कुरकुरीत झाले. भारी वाटायला. टेन आउट ऑफ 10. तुम्ही पण खा, मी खाल्ले, मला माहिती आहे मी चांगले झाले. तसं सॉस मध्ये घेऊन छान झाले. कानात काही झुमके आहेत काय? हे घ्या. आता मऊ पडलं जरासं बघा खाऊन. टेस्टला केलं, जास्त काही केलेलं नव्हतं. कोबी मंचुरियन कुरकुरीतच केलंय आम्ही. आता मऊ पडले. आता तुम्ही किती वाजता आला? कुरकुरीत खायला पाहिजे होता. आरोला विचारा.
हॅलो, हे घेऊन 2 वर्ष तरी झाली असतील नाही अजून याच्यामध्ये फोटोग्राफ्स नाहीत. फायनली आज मुहूर्त आलं. एकच बघा, नाही तर मग सरळ तसंच घेऊन जाऊया. कारण कसं आहे, हे तुटलं ना की गेलं, त्याचा काय उपयोग नाही. तिकडे एक क्लिप आहे ना, तिकडे ती बघा, तिकडे काढायची गरज नाही. नाही, ती पण काढायला पाहिजे किंवा फिक्स बसलंय, खराब होईल ना. एक बाजू काढ. काय करताय असं? खाली ठेव. असं काय झालं सांग तुझा? गाडी नाही आली ना. आज नाही तर उद्या येईल. आज नाही तर उद्या म्हणजे काय? सर्विस आहे त्यांची, अमेझॉन वाल्यांची. अरे आज चुडे 10 PM अजून आलं कसं काय नेते? मी चेक करतो की नाही आली तर उद्या येईल. बघूया, चेक करूया. खरं येणार उद्यापर्यंत. थांब, मी चेक करते. अरायव्हिंग बाय 10 PM असं अजूनही येते. आउट फॉर डिलिव्हरी येते. हां, त्याच्यामुळे थोडं लेट होते आपल्याकडे. अमेझॉनची डिलिव्हरी अमेझॉनची डिलिव्हरी 10:30 पर्यंत आपल्याकडे येते आणि ते नेहमी आपल्याकडे संध्याकाळचीच येते. सो थोडा वेळ थांब, नाही तर झोप. उद्या तुला मिळेल गाडी. झोपू नको, जाऊन आणाय पाहिजे. गाडीसाठी एवढा पागल मुलगा. खरी गाडी आणल्यावर काय करेल? तुझ्या आवडत्या गाडीचं रिप्लिका मागवलास ना तू? कुठली मागवलं विचार? रोल्स रॉयस. आत्ताची सूत्रांच्या माहितीनुसार एक निराशाजनक बातमी आता हातात आलेली आहे. ती म्हणजे अमेझॉनने एक पार्सल डिलिव्हर केलेलं नाहीये. आम्ही सकाळी मी ऑर्डर टाकली होती. राजश्रीने पैसे पाठवले, म्हणा लागले ते हे पाठव त्याला गाडी मागव, कारण माझ्याकडे प्राईम सबस्क्रिप्शन होतं म्हणून. आणि सकाळी टाकल्यानंतर रात्रीपर्यंत येईल असं ते होतं. मग त्याला मी सांगून चूक केली. रात्रीपर्यंत विचारायला मग मी दाखव मला, तर मी म्हटलं येईल रे म्हटलं, तर मला नाही दाखव म्हणाला, मला बघायचंय. मग ते रात्रीपर्यंत दिसलं त्याला टुडे. मग तो आज लावून बसला होता. मग आज तरी काय आलेलंच नाहीये ते. त्याने फक्त रिंग दिली आणि सोडून दिलं. मग मी मला वाटलंच ते फक्त ते दाखवतात ना, रिंग देतात आणि हा अटेम्प्ट केलंय म्हणून. थकला असेल बिचारा. 10:30 वाजले. यारो कुठं कुठे डिलिव्हर करणार सांग पार्सल. मग नेक्स्ट वर्किंग डेला मिळणार तुला उद्या सकाळी येईल उद्या ते पार्सल. बघ लवकर येईल. सो असं झालेलं आहे, त्यामुळे थोडासा नाराज असा आहे. आणि चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो. रविवार संपलेला आहे. सोमवारपासून आता कामाला लागा परत. उद्या भोगी आहे. तर मगाशी आम्ही जेव्हा बाजारात गेलो होतो ते हे द्यायला, फ्रेमचं म्हणजे फोटो सिलेक्ट करायला, फोटो द्यायला, म्हणजे तिथं प्रिंट काढण्यासाठी. मग येतानाच भोगीच्या भाज्या जे काय होतं ते सगळं घेऊन आले. तर उद्या भोगी सण साजरा करायचा आहे. अजून 2-3 गोष्टी आहेत तर त्याही आणायच्या. संध्याकाळच्या वेळेस भाकरी करतो आम्ही, तर तेव्हाच नैवेद्य दाखवणार आहे. मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. आजचा दिवस तर छान गेला. चला, उद्या भेटूया. बाय बाय.